भरपूर सारे खरं तर प्रेक्षक ज्या खेळाडूची फॅन फॉलोअर्स प्रचंड आहेत आणि या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला गेला. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूयात युवराजजी माळी सरांचा. धन्यवाद विपुलजी पाटील सर. त्याचबरोबर गेल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला तर रोशनजी पाटील सर यांचा त्यांचेही धन्यवाद. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित ही भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दुसरी रात्र आणि पहिल्या फेरीतील आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा सामना. अगदी बरोबर घड्यामध्ये अगदी 12 वाजता आहेत आणि या सामन्याला आपण पाहतोय की सुरुवात होत असताना एकूण 8 सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रॉयल स्पोर्ट्स उल्वे तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या वतीने. आयक्युरा इव्हेंट्स लाईव्ह आपण पाहतोय. भरपूर प्रेक्षक, हजारोनी प्रेक्षक सध्या या स्पर्धेला पसंती देतात आणि सध्या युट्यूबवर या स्पर्धेचा आनंद घेतात. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल खरं तर घरचा संघ खंडोबा जासई, ज्यांच्या विरुद्ध खेळेल तो फ्रीडम 11 धाकटीजोई, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच याच क्रीडांगणावर रजनी क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. सरपंच चषकाच्या माध्यमातून खंडोबा जासई संघ ज्याने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये सर्वोच्च धावसंख्या पहिल्या फेरीतील आपण पाहिली जय बजरंग मोठे भोम या संघाची आहे, जिथे 79 धावा त्यांनी आजच्या रजनीतील दुसऱ्या सामन्यामध्ये उभारल्या होत्या अगेन्स्ट ओमकार 5402 गावदेवी गावठांच्या. आणि पहिल्या फेरीमध्ये सर्वोच्च धावसंख्या असलेल्या संघाला मात्र बाय मिळणार आहे. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करूया. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर वैयक्तिक पारितोषिक असतील, सांघिक पारितोषिक असतील, तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली क्रीडा स्पर्धा. द्वितीय 50,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल प्लस 5,000 कॅश प्राइज. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी देखील स्पोर्ट्स सायकल आणि बेस्ट फिल्डरसाठी शूज प्लस सर्वांसाठी आकर्षक ट्रॉफीज. आणि या सांघिक ट्रॉफीज देखील तुम्ही पाहताय सिल्वर कलरच्या. मॅच ऑन. तन्मय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये. सामना करतो रोहित गरत. पहिला बॉल बाहेर जाणारा बॉल होता. छेडछाडी करण्याचा प्रयत्न मात्र ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर लाईन. खराब बॉल. वाईड बॉलने सुरुवात आपण पाहतोय होत असताना रोहित घरत त्याच्या समवेत आपण पाहतोय सूरज घरतला नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल तन्मयने वाईड हाताळलाय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला खेळाडू आहे. मिसफील्ड होत असताना महेंद्र सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र बॉलला पकडलं. त्या दरम्यान आपण पाहतोय धावफलकाला मात्र पुन्हा पुढे नेत असताना चालना मिळते. स्कोर होतोय 2. वैभवजी घरत धाकटीजोई यांच्याकडून धाकटीजोई टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचे मनापासून आभार. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एक घरचा संघ ज्यांचं होम ग्राउंड आपण पाहतोय खंडोबा जासई, त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय फ्रीडम 11 धाकटीजोई. चला वेळेचं बंधन आहे, अतिरिक्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. विनंती असेल खंडोबा जासई टीमला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवरनं कट शॉट. पॉइंटच्या आणि गलीच्या मधून मात्र लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं स्टॉप केलं बॉलला सुनाद म्हात्रे यांच्या माध्यमातून. गॅप शोधला होता खरं तर बॅट्समनने, मात्र 2 धावा इथे काढण्यामध्ये यशस्वी होत असताना स्कोर पुढे सरकतोय 4. सूरज घरत आपण पाहतोय. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज तन्मय ठाकूरला तुम्ही पाहताय. रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज करून गेली बॅट्समनला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय एक चांगला झेल टिपलाय तन्मयने. आणि सूरज घरतची मात्र इथे ही खेळी अगदी स्वस्तामध्ये संपुष्टात आणली आहे खंडोबा जासई टीमने.
आणि बघा तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय ऐकवेरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून सामना सुरू होण्या अगोदर खरं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतो गेली कित्येक वर्ष, ज्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी असे सर्वांचे लाडके स्वर्गीय मेघनाथ शेठ म्हात्रे साहेबांना खरं भावपूर्ण आदरांजली खंडोबा जासे टीमने हा सामना सुरू होण्या अगोदर दिली. त्याची क्षणचित्र तुम्ही पाहिली नुकतीच ऐकवेरा इव्हेंट्स लाईव्हच्या स्क्रीनवर. कारण क्रिकेटला खरं तर प्रोत्साहन देणारं ते व्यक्तिमत्व होतं आणि खरं तर त्यांचे चिरंजीव आणि तोच वारसा खरं तर पुढे नेण्याचं काम केलंय आपल्या सर्वांचे लाडके भूषणदादा म्हात्रे. क्रिकेटसाठी नेहमीच पुढाकार ज्यांच्या माध्यमातून घेतला जातो आणि ही स्पर्धा आपण पाहतोय प्रत्येक वर्षी त्याच दिमाखात त्याच थाटामाटात आपण पाहतोय त्याच जल्लोषात इथे आपण पाहतोय संपन्न होत असते. खरं तर भरपूर उत्सुक असतात खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. विकेट आली आहे नवीन फलंदाज प्रणव घरत. स्कोर 4, 1 गडी बाद. बॉलला सोडून दिलंय आणि चांगला निर्णय. लाईन खराब होती, लवकर ओळखलं ते प्रणवने. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. स्कोर पुढे सरकतोय 5 या आकड्यावर. पहिल्या फेरीतील तुम्ही हा शेवटचा सामना पाहताय. 5व्या क्रमांकाचा सामना आजच्या रजनीतील. पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं. हो, हाफ ट्रॅकर बॉल. भरपूर उसळी आपण पाहतोय. अगदी चेहऱ्याच्या जवळून गुंगारा देऊन गेलाय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय गोलंदाजाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. ओहो हो हो, अगदी तीक्ष्ण मारा, प्रखर मारा, भेदक गोलंदाजी तुम्ही पाहताय तन्मयच्या माध्यमातून. नवीन आलेल्या फलंदाजाला खरं तर अशा पद्धतीच्या चेंडूने त्याचं स्वागत करणं बऱ्याच वेळेला आपण पाहतो गोलंदाज हे हत्यार वापरत असतात आणि तेच हत्यार वापरलं ते तन्मयने. तीक्ष्ण बाउन्सरने खरं तर स्वागत केलं त्या प्रणवचं. हो, इथे यॉर्कर लाईनचा बॉल. मात्र दिशा काय सांगते पंच. नियंत्रण नव्हतं. टप्पा चांगला होता मात्र नियंत्रण नव्हतं. ऑफस्टिक पासून बाहेर जाणारा बॉल. अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. स्कोर पुढे सरकतोय 6. अवांतर धावा आपण पाहतो या ओव्हरमध्ये भरपूर आल्या. 3 वाईड बॉल टाकलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना फुलर लेनचा फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आपण पाहतोय. खेळाडू आहेत तिकडे. प्रवीण घरत मिड विकेटला. सिंगलच मिळणार आहे. सिंगल आणि अवांतरच्या स्वरूपात सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. धावफलक पुढे जात असताना फ्रीडम 11 धाकटी जुई या टीमचं शेवटचा बॉल पहिल्या षटकातील येणं बाकी. 7 धावा धावफलकावर. 1 विकेट सध्या आपण पाहतोय गमावली आहे ती फ्रीडम 11 धाकटी जुई टीमने. आखूड टप्प्याचा बॉल होता. चांगला बॉल आपण पाहतोय. खरं तर डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद, 7 धावा. खरं खंडोबा जासे टीमच्या करता येणाऱ्या ओव्हर्ससाठी गोलंदाजासाठी पारितोषिक आले. विकेट हॅट्रिक कोणताही गोलंदाज जर इथे घेतोय तर या स्पर्धेचे खरं तर शिल्पकार, स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण दादा म्हात्रे यांच्याकडनं खरं तर 2424 अर्थात 2424 2424 ज्यांचा लकी नंबर, त्यांच्या गाडीचा हा नंबर पारितोषिक म्हणून दिला जाईल. सातत्याने भूषणदादा म्हात्रे, आपण मगाशी तीच चर्चा करत होतो, क्रिकेटला खरं तर प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व. स्पर्धा कोणती असली, जास्तीचा कोणताही खेळाडू मैदानात असेल तर नेहमीच खरं तर बक्षिसा लावण्यासाठी नेहमी त्यांचा पुढाकार राहतो. मोटिवेट करण्यासाठी नेहमीच ते पुढे येतात, खास करून यंग टॅलेंटला देखील. कारण आज खरं तर त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि ते जेव्हा यंग होते तेव्हा त्यांनाही कोणीतरी घडवलंय. त्यामुळे आता येणाऱ्या पिढीला देखील घडवण्याचं काम ते करतायत. त्याच अनुषंगाने ही स्पर्धा तितकी महत्वाची आणि त्यांची भूमिका देखील तितकीच महत्वाची. मॅचच्या दिशेने आपण पुन्हा जातोय. सोमनाथ आलेत. सोमनाथ मडवी दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी तन्मयची, थोडे वाईट टाकले तरी देखील इकॉनॉमिकल षटक 7 धावा खर्च केल्यात. प्रणवला तुम्ही स्ट्राईकवर पडताय. चला मॅचला गती द्या सोमनाथजी, विनंती असेल. आपण पाहतोय दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. 12 वाजून गेलेत घड्यामध्ये. पहिला बॉल लोअर फुलटॉस होता. ऑफ ड्राईव्हचा हा फटका, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. प्रवीण घरत पुन्हा एकदा आपण पाहतोय इन ऍक्शन बॉल पर्यंत पोहोचलेत. सोमनाथ आपण पाहतोय कुठेतरी यॉर्कर टाकण्याचा कदाचित प्रयत्न करत असावा. लोअर फुलटॉस बॉल गेला.
2 धाव्याने धावफलक पुढे जात असताना 9 धावा. सध्याच्या घडीला कंट्रोल तर या पहिल्या इनिंग मध्ये खंडोबा जासईचा तुम्ही पाहताय, कारण धावसंख्या त्यांनी जास्त खर्च करू दिली नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला आक्रमण केलं जाईल. किती वेळ तुम्ही शांत ठेवणार आहात फलंदाजाला? पलटवार करत असताना हा बॅट्समन तुम्ही पाहताय प्रणव घरत ठोकला तो डाऊन द ग्राउंड. सोमनाथ मडवीच्या विरुद्ध हा अगदी उत्तुंग असा षटकार. धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा, 1 गडी बाद. पुन्हा फुलटॉस बॉल टाकलाय. बॉल चालाय तो लॉंग ऑफला खेळाडू आहे. थोडीशी मिसफील्ड होत असताना महेंद्र होते, सावरलं स्वतःला दुसऱ्या प्रयत्नामध्ये. मात्र 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या जात आहेत. 17 धावा. षटकाराला कुठेतरी एक प्रफुल्लित वातावरण, उत्साहाचं वातावरण डगआउट मध्ये तुम्ही पाहिलं. फ्रीडम 11 धाकटे जो टीमच्या, कारण कुठेतरी तेच डगआउट शांत होतं पहिल्या ओव्हरमध्ये. कारण 6 षटकांचे सामने, त्यामुळे भरपूर चेंडू, 36 चेंडू तुम्हाला पहिल्या करता प्रत्येक इनिंग मध्ये खेळायला मिळतात. या स्पर्धेचं करता हे वैशिष्ट्य राहिलं. यावेळेस मात्र अगदी कुडलेन स्पॉटवरचा बॉल होता. खरं तर फ्रंट फुटवरला येऊन ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची एज लागली, बॉल केला तो लेग स्लिपला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली प्रमोद मळवीचे, कारण ती क्रुशियल पोझिशन आहे. फ्लाय स्लिप, लेग स्लिप किंवा शॉर्ट थर्डमॅन असेल, गली आणि पॉइंट, इथे तुम्हाला भरपूर लवकर खरं तर रिॲक्ट व्हावं लागतं. तुमची रिॲक्शन अगदी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये यावी लागते. थोडासा उशीर केला की बॉल सरळ निघून जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने, कारण बॅकअप नसतं कधीच तेव्हा. इथे चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल सोमनाथचा. स्टेप आउट झाले यावेळेस. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. मात्र काय भन्नाट रनिंग बिटवीन द विकेट आहे. पहिला रन अगदी वेगाने पूर्ण केला होता आणि दुसरा देखील रन आपण पाहतोय भरपूर वेगाने पूर्ण केला जातोय. खास करून रोहितचं कौतुक करावं लागेल. तो डेंजर एंडला होता. बॉल जसा बॅटला लागला तसं त्यांनी पहिली धाव अगदी भरपूर वेगाने पूर्ण केली. स्कोर पुढे सरकत असताना 19, 1 गडी बाद. शेवटचा बॉल आपण पाहतोय या दुसऱ्या ओव्हरमधील, किंबहुना पॉवर प्ले मधील बाकी आहे. कोणती धावसंख्या खरं तर या क्रीडांगणावर मोठी किंवा छोटी नाही. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण रात्रीमध्ये त्याचा प्रत्यय पाहिलाय. हाय स्कोरिंग मॅचेसही झाले, लो स्कोरिंग मॅचेस देखील टफ झाल्यात. यावेळेस मात्र मनगडाच्या साहाय्याने वळवण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. खरं तर एक्स्ट्रा कव्हरला आणि डॉट बॉलने आपण पाहतोय ओव्हरची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 19, 1 गडी बाद. आणि तुम्ही पाहताय बघा शेवटच्या 5 मॅचेस आयकर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ज्या या स्पर्धेमध्ये खेळण्यात आल्यात. रॉयल स्पोर्ट्स उल्वे आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण अगदी 60 धावांचं लक्ष पार केलं. त्यानंतर आपण पाहतोय जर्मन खारकोपर, ज्यांनी मोरिया 11 सावरकरच्या विरुद्ध खरं तर 54 धावांचा यशस्वी बचाव केला. त्याच्या अगोदर हाय स्कोरिंग मॅच तुम्ही पाहिली, जिथे जय बजरंग मोठे भूम टीमने 79 धावा उभारल्या. स्कोर आपण पाहताय 19 आहे, 1 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्या अगोदर पहिला सामना तुम्ही पाहिला. बॅड बॉय चिरले विपक्ष नील 11 नावाकाडी 34 धावांचं आव्हान पूर्ण करता करता अगदी दमछाक झाली होती. खर तर 5व्या ओव्हरच्या 5व्या बॉलवर तिथे विजय प्राप्त केला होता त्या संघाने. आणि कालचा तुम्ही शेवटचा सामना जर पाहिला खरं तर भूषणजी म्हात्रे यांचा संघ जो खरं 15 धावांनी विजय त्यांनी प्राप्त केला. 57 धावांचा यशस्वी बचाव केला. हे सर्व स्टॅटिस्टिक्स तुम्ही आयकर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून पाहताय. त्यामुळे गोलंदाज असतील, फलंदाज असतील, दोघांनाही पोषक आणि पूरक असं हे क्रीडांगण, अशी खेळपट्टी तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. अगदार्थ स्पर्धा अगदी मानाची आणि अभिमानाची तुम्ही पाहताय. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धा. मॅचच्या दिशेने आपण जातोय. चला मॅचला आपण देऊया थोडी गती. 2 ओव्हरमध्ये 19, 1 गडी बाद. तन्मय ठाकूर पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. पहिल्या स्पेल मध्ये 7 धावा, 1 विकेट त्याने प्राप्त केली. सामना करतोय रोहित घरत. पहिला बॉल हलकीशी अपील आपण पाहतोय खेळाडूंकडनं. पंच मात्र तटस्थ पाहायला मिळतात.
1 ते 2 खेळाडूंनीच अपील केली, गोलंदाजाने तर अपील केलीच नाही. त्यालाही माहिती होतं की इथे काही मिळणार नाही, साध्य काय होणार नाही. मात्र तन्मयचा इथे वेग पाहायला मिळाला. ओ चान्स मिस. आखू टप्प्याचा बॉल, भरपूर मोठी एज, अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज, आणि इथे झेल मात्र सुटलाय. प्रमोदजी मडवी खरं तर आयोजनामध्ये देखील सातत्याने भरपूर धावपळ करणारे व्यक्तिमत्व, आणि इथे थोडीशी धावपळच म्हणावी लागेल. थोडी घाई झाली, लवकर रिॲक्ट झाले, हात लवकर क्लोज झाले आणि अगदी बाउन्स बॅक झाला बॉल. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीचा फटका, फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर आणि ठोकला तो. हा एक उत्तुंग षटकार आपण पाहतोय. रोहित गरतने ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. शफल अगोदरच झाले होते आणि अगदी ओव्हर पिच बॉल होता, रडार मधला बॉल, आणि बॉलला अगदी प्रॉपर टाइम केलं, प्रॉपर पॉवर जनरेट केली आणि दोन्हीचं मात्र सांगड घातली आणि 6 धावा प्राप्त केल्या. स्कोर झाला तो 25 धावा. करणारा असेल त्याच्यासाठी हा षटकार, कारण पहिले 4 चेंडू संघर्षमय राहिले होते आणि तिथे हा महत्वपूर्ण षटकार. बघा पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले पाहत आहे, 2 अँगलनी स्टँड अँड डिलिव्हर. क्या बात आहे संदेशजी, आम्ही शब्द उच्चारावे आणि आपण त्याची चित्रफित बनवावी. खाली राहिला बॉल आणि खरं तर रिव्ह्यू घेतलाय बॅट्समनने, चॅलेंज केले, पंचांनी लिगल डिलिव्हरी सांगितली आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. आमचे तिसरे पंच विशू कोळी सर येतील आणि ऐकविरा इव्हेंट्स लाईव्ह संदेशजी शेळके आणि संपूर्ण टीम जी 4 कॅमेऱ्यांनी स्पर्धा कव्हर करते त्यांची मदत घेईल. पंचांनी फेअर सांगितलंय, बॅट्समननी चॅलेंज केलंय त्या निर्णयाला. एक रिव्ह्यू आपण प्रत्येक इनिंगसाठी दिलेला आहे. येस, रिव्ह्यू गमावला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे ऑनफिल्ड पंचांचा निर्णय कायम ठेवला आणि रिव्ह्यू मिळणार नाही आता पुन्हा बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच फ्रीडम 11 धाकटी जोई टीमला. डॉट बॉल आला, चांगलं कमबॅक केलं तन्मयने. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न होता, यावेळेस ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल असेल. कोणती दुविधा नव्हती पंचांच्या मनामध्ये, सरळ वाईट बॉलचा इशारा केलाय. योग्य निर्णय, स्कोर पुढे सरकतोय 26 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा तुम्ही खेळ पाहताय, तन्मय स्पेल मधलं दुसरं षटक हाताळतोय. सेन्सिबल पद्धतीने लोअर फुल टॉस बॉल होता, हलक्या हाताने फक्त पुश केलंय, दुसरीचा प्रयत्न केला भरपूर वेगाने आणि सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेट हा जेवढा ताकदीचा खेळ आहे तितकाच हा बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा खेळ दाखवत असताना हलक्या हाताने, जास्त ताकद लावली नाही जेणेकरून चेंडू बाउंड्री लाईनच्या खेळाडूपर्यंत जास्त वेगाने जाणार नाही, ही दक्षता घेतली खरं तर बॅटिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी. रोहितने हे सेन्सिबल क्रिकेट आहे. चौकार षटकार येत नसेल तर सिंगल डबल्स काढा, गॅपमध्ये बॉलला फक्त पुश करा आणि धावा मात्र प्राप्त करा आणि धावफलक हलतं ठेवा, हे सूत्र इथे वापरलंय. हो, इथे लेटकट करण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या मोमेंटला हाणून पाडला हा प्रयत्न तन्मयने आणि डॉट बॉलने खरं तर तिसऱ्या षटकाची आणि स्वतःच्या स्पेलची समाप्ती केली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. फ्रीडम 11 धाकटी जोई 1 गडी बाद 28 धावा.
7 धावा 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये 16 असा त्याचा 2 षटकांचा कोटा त्याने संपवलाय आणि 16 धावा आणि 1 विकेट असं त्याचं हे गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. 3 ओव्हरमध्ये 28 धावा धावफलकावर. प्रणव घरत आपण पाहतोय सध्याच्या घडीला 8 चेंडूमध्ये 13 वर खेळतोय. रोहित घरत 8 बॉल 9 वर खेळतोय आणि प्रमोद मडवी आपण पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे. मगाशी तो सुटलेला झेल भरपूर निराश झाले ते प्रमोद आणि आता तिथे ती भरपाई करण्याची नामी संधी या ओव्हरमध्ये असेल त्यांच्यावर. प्रमोद मडवी भरपूर कॅलिबर आणि भरपूर पोटेन्शियल असलेला हा खेळाडू खंडोबा जासे टीमसाठी. सामना करतोय प्रणव. 28 धावा 1 विकेट. पहिला बॉल यावरचा. हो, बॅकफुटवरनं मात्र शेवटच्या मोमेंटला हलक्या हाताने पंच केलं होतं. डीप पॉइंटला सिंगल काढली जाते. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये कारण स्ट्राईक आपण पाहतोय खरं तर रोहितला इथे दिली गेली आहे. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर रोशन सर, विपुल सर, खरं तर उरण तालुक्यामध्ये किंबहुना पहिली नाईटची स्पर्धा आम्ही कव्हर केली कुठली तर ही स्पर्धा जी गेल्या वर्षी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी मिळाली. तर लखनदादा यांच्याकडनं देखील प्रमोदला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. ब्रेक थ्रू मिळालाय. चर्चा झाली प्रमोद यांच्या गोलंदाजीची आणि चर्चेवर खरं उतरत असताना दुसऱ्या बॉलवर का होईना मात्र मिळाली ती विकेट आणि फ्रीडम 11 धाकटी जुई टीमला लागलेला आपण चर्चा करत होतो की प्रचंड पोटेन्शियल आणि खरं तर क्षमता असलेला हा गोलंदाज प्रमोद मडवी आणि खरं तर दुसऱ्या बॉलवर मिळालं यश. धाकटी जुई संघ आपण पाहतोय दुसरा गडी गमावतोय 29 धावसंख्येवर. धाकटी जुई म्हणजे कालच्या सत्रामध्ये खरं तर कालच्या रजनीमध्ये आपण आवाज ऐकला आणि आमचे खूप चांगले मित्र आता सध्या झाले तसे समालोचक संयम घरत यांचा आपण आवर्जून उल्लेख या ठिकाणी करूया. धाकटी जुईचे राऊंड द विकेट मारा अजूनही सुरू आहे. आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट प्रमोद यांचा हा मारा पुन्हा एकदा वरचढ ठरला आणि आला तो डॉट बॉल. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. सिंगल खर्च केली 1 विकेट आणि धावसंख्येला लगाम लावण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज. मात्र येणाऱ्या 3 बॉलवर मयूर घरत आहेत आणि प्रणव सारखा सेट बॅट्समन आहे त्यांच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्याने खरं तर या इनिंगला चांगल्या पद्धतीने बिल्ड केलंय. इथे गतीने बेट केलं. पेस ऑफ केला. गती काढून घेतली. टप्पा थोडा मागे खेचला. ही खासियत आपण पाहतोय प्रमोदची. शेवटच्या मोमेंटला कधी फिंगर्स रोल करतील काही सांगता येत नाही. चाणक्य आणि चतुर गोलंदाज. पुन्हा गती काढून घेतली होती मात्र शेवटच्या मोमेंटला दिशा दिली. फलंदाजाने सिंगलच मिळणार. इकॉनॉमिकल षटक खरं तर प्रमोद यांचं पाहायला मिळते आतापर्यंत. स्कोर पुढे सरकत असताना 30 धावा 2 विकेट्स. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील मात्र इथे बाकी आहे. स्टेप आउट झाले होते. फ्लायटेड डिलिव्हरी विथ लिटल बिट ऑफ टर्न बीट केलं. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या प्रमोद मडवींसाठी. फक्त 2 धावा खर्च केल्यात आपल्या या ओव्हरमध्ये आणि सिंगल खर्च केली आहे. धावसंख्या थांबली फ्रीडम 11 धाकटी जुई टीमची 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 30 या धावसंख्येवर. खर तर गेली 4 दशक खर तर ज्यांचा आवाज आपण ऐकतोय
असे दशरथ पाटील सरांची खरं तरी ऑडिओ क्लिप आपण ऐकली. अशा भरपूर खरं तर त्यांच्या ऑडिओ क्लिप आहेत ज्या भरपूर व्हायरल आहेत. असे करावे नवी मुंबईचे दशरथ पाटील सर. सुनत म्हात्रे आलेत. चला मॅचला ऑन करा प्लीज. भरपूर वेळ घेऊ नका. खंडोबा जासई संघ आपल्यालाही थोडस वेळेचं बंधन आहे. मयूर घरच सामना करतायत. हो 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 तो उत्साह पहा, उत्साह पहा विकेट किपरच्या माध्यमातून. केतन पाटील अनुभवाचा भरणा असलेले आपण पाहतोय सुनात म्हात्रे. लेफ्ट मोर द विकेट मारा, फटका फसलाय, कॅचची संधी. ओहो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. कोण पकडणार झेल. कॉलिंग केलं नाही, एकमेकांकडे पाहिलं आणि चेंडू सरळ दोघांच्या मध्ये लँड झालाय. कीपर आणि खरं तर बॉलर. आणि हा चान्स मिस केला खरं तर विकेट मिळवण्याचा. कारण सध्या प्रेशर निर्माण झालंय ते फ्रीडम 11 धाकटी जुईच्या फलंदाजांवर. कारण धावा येत नाहीयेत दुसऱ्या बाजूने. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत चाललंय. त्यामुळे आता रिस्क घ्यावी लागणार आहे विकेट करण्यासाठी. नॉकआउट ही स्पर्धा, त्यामुळे दुसरी संधी नाहीये. एकमेव संधी आणि त्या संधीचं सोनं जे काही करायचंय ते याच मॅच मध्ये करायचंय. फुल टॉस बॉल आहे, लॉफ केलंय. खेळाडू बॉलच्या खाली येत असताना लॉंगॉनला आशिषने मात्र हा टिपला तो सुंदर असा जेल. जास्त काही संधी आणि संधीचं तुम्ही सोनं कसं करताय त्याबद्दल आपण चर्चा करत होतो. या बॉल नंतर ती चर्चा पुढे राहील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदेश पाटील. स्कोर आहे 31, 3 गडी बाद. फ्रीडम 11 धाकटी जुई. थोडासा संघर्ष त्यांच्या फलंदाजांचा सुरू आहे. थोडासा बॅकफुटला त्यांचा संघ पाहायला मिळतोय पहिल्या सत्रामध्ये. तरी मात्र अजूनही बऱ्याच चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र भरपूर पुढे सरसावले होते. खोलवट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला डायरेक्ट हिट केलं गेलं. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये होते. रन मिळणार सिंगलच. चर्चा आपण करत होतो खरं तर संधी. आणि संधी आहे ना मित्रांनो, ती चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा उशीर केला की जसं ते बिस्किट त्या चहामध्ये लगेच पडतं ना, डुबून जातं ना, तशी ती संधी निघून जाते. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करायचं ते पण योग्य वेळेला या क्रिकेटच्या मैदानावर. यावेळेस मात्र चांगला फटका. टायमिंग चांगलं, एक्झिक्युशन चांगलं. बॉलला लवकर रीड केलं आणि स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने बॉलला मात्र ऑन साइडला खरं तर डिपॉझिट केलं आणि ठोकला हा दमदार षटकार. आमचे डीजे प्रशांत सध्या आपण पाहतोय चांगल्या फॉर्म मध्ये आलेले आहेत. स्कोर पुढे सरकत असताना 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. वन्स अगेन गोइंग ओव्हर दी वाइडिश लॉंग ऑफ एरिया. कन्झिक्युटिव्ह सिक्सेस आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन मयूर घरतच्या बॅट मधनं दणानून सोडलं हे क्रीडांगण. 2 षटकार बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी खोलवट टप्प्याचा बॉल. बॅट स्विंग झाली, मनगडातलं ताकद जनरेट केली आणि पॉवरफुल हा हिट पाहायला मिळाला. आणि चांगला शेवट केला 5व्या ओव्हरचा. शेवटच्या 2 बॉलवर आले 2 उत्तुंग षटकार आणि धावसंख्या आहे ती 44 धावा 3 विकेट्सच्या मोबदल्यात.
द्या खंडोबा जासई संघ. शेवटचा गोलंदाज आपण लगेच तयार करा. मयूर घरत आपण पाहतोय पहिल्या 5 बॉलवर फक्त 2 धावा होत्या आणि नंतर 7 बॉल सध्या 14 वर तो खेळतोय. 2 षटकार महत्वपूर्ण, त्याचा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि संघाची धावसंख्या देखील वाढवण्यासाठी. 44 धावा, 3 विकेट्स. आता येणारे 6 बॉलवर कमीत कमी 15 ते 18 धावा जरी आल्या, 60च्या पुढे जरी स्कोर गेला ना, तर एक मानसिक दबाव निर्माण होईल तो खंडोबा जासईच्या फलंदाजांवर. मात्र हे विसरून चालणार नाही की त्यांचं होम ग्राउंड आहे. त्या होम ग्राउंडचा फायदा, त्याचा ऍडव्हान्टेज त्यांना थोड्या प्रमाणात तरी जास्त आहे. प्रवीण गरज शेवटचे 6 चेंडू घेऊन सामना करतोय. आदेश पाटील पहिला बॉल. हाफ ट्रॅकर बॉलने सुरुवात केली होती. अवे फ्रॉम द बॉडी लाईन पाहायला मिळते. भरपूर शफल झाले होते बघा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आणि फॉलो करण्याचा प्रयत्न होता, मात्र भरपूरच लाईन खराब. पहिल्या बॉलवर प्रवीण यांच्या अवांतर धावेने स्कोर पुढे सरकतोय. 45 धावा, 45 रन्स. एक धाव इम्पॉर्टंट आहे धाकटी जुई टीमसाठी. खुलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. खेळाडू आपण पाहतोय अगदी स्क्वेअर लेगला तैनात, पुढे सरसावतोय. सिंगल मिळणार या बॉलवर, सिंगलने स्कोर पुढे सरकेल. 46 धावा, 46 रन्स. स्टील 5 बॉल्स रिमेनिंग इन दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकविरा इव्हेंट्स लाईव्ह वर देखील भरपूर प्रेक्षक या दोन्ही संघांचे पाठीराखे ग्रामस्थ खरं तर जोडले गेलेत या मॅच साठी. अप्रतिम अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय. या अगोदर नक्कीच खराब बॉल तुम्ही पाहिला वाईटच्या स्वरूपात, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर हा चेंडू. गुडलँड स्पॉट अँड वन्स अगेन आपण पाहतोय चांगला बाउन्स इथे प्राप्त करतोय. खेळपट्टीने मात्र सुंदर साथ गोलंदाजांना दिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पंचांकडे लावूड अपील आपण पाहतोय करण्यात आली. खरं तर बॅटची भरपूर मोठी एज लागली होती, त्यानंतर बॉल कदाचित शरीरावर जाऊन आदळला असावा आणि मिळाली ती सिंगल. शेवटचं षटक आपण पाहतोय बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. डेफिनेटली भरपूर मोठी एज होती. एकविरा इव्हेंट्स लाईव्ह आम्ही म्हणावं आणि लगेच त्यांनी तो रिप्ले दाखवावा. संदेशजी शेळके आणि टीम. Yes, what happened? येस डेफिनेटली पंच जो काय नियम असेल तो सांगतील फलंदाजाला. डॉट बॉल आहे ना पंच? येस, चांगला बॉल होता आपण पाहिलं तर प्रवीण यांचा, कारण बॅट्समनने खरं तर कोणतीही सूचना दिली नव्हती आणि खरं तर बॅटही त्याने मध्ये आणली. मला डॉट आलाय. हो, इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, एज लागली. आपण पाहतो स्वतः गोलंदाज जात आहे अगदी कव्हर पॉइंटला. एक बॉल अजूनही बाकी आहे. 1 बॉल टू गो. 48 धावा, 48 रन्स. बघूया 50 पार करेल का. आपण चर्चा करत होतो तर 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न राहील, कारण ज्या पद्धतीने 2 षटकार आले होते मयूरच्या बॅटमधनं, असं वाटलं या ओव्हरमध्ये कमीत कमी अजून 2 तरी येतील, मात्र ते मारू दिले नाही प्रवीणने आणि अनुभव दाखवला. हो, चांगला बॉल इथे खाली राहिला आणि डॉट बॉलने ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि किंबहुना इनिंगची झाली आहे समाप्ती. आणि 48 धावा धावफलकावर लावल्यात फ्रीडम 11 धाकटी जुई टीमने आणि 49 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 36 चेंडूमध्ये ते खंडोबा जासई या टीम समोर. तर अशा रीतीने आपण पाहतोय विपुल सर पहिल्या फेरीमध्ये जय बजरंग मोठे भाऊ संघाला इथे बाय मिळाली. 79 धावा त्यांनी मात्र बनवल्या. त्यामुळे यानंतर होणारा सामना असेल तो नावाखाडी नील 11 विपक्ष जय हनुमान खारकोपर आणि त्यानंतर होणारा सामना असेल तो सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ. तर अशा लढती असतील तर आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लगेच इन्व्हाइट करूया नावाखाडी नील 11 आणि त्याचबरोबर जय हनुमान खारकोपर या टीमच्या कॅप्टन्सला.
टी जुई या टीमने आणि पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली जय बजरंग मोठे भोम या टीमला. अभिनंदन टीम मोठे भोम. तुम्हाला तर प्रतीक्षा करावी लागेल 3 सामन्यांची. अंतिम सामना आजच्या रात्रीमध्ये खेळण्याची कदाचित संधी मिळेल. तर मॅचला सुरुवात होईल. चला दुसरी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल नीलिलेवन नावाखाडी आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो. आपण या लगेच. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय हनुमान खारकोपर आणि त्यांच्या विरुद्ध नीलिलेवन नावाखाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो. आपण या लगेच. तर सलामीची पवारे दशरथ पाटील सर करावे यांची आपण ऑडिओ ऐकली. सध्या चर्चेमध्ये आहेत. दशरथ पाटील सर आमचे मार्गदर्शक, आमचे सिनियर समालोचक. नेहमी आम्हाला चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून मिळालं. जरी ते विनोद करत असेल आपल्या कॉमेंट्रीमध्ये, पण त्यांच्याकडे असणारा शब्दांचा खजिना हा फार मोठा आहे. समानार्थी शब्द या 14-15 समानार्थी शब्द. सतीशमती गावदेवी गावठाण संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो. आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधा. सतीशमती गावदेवी गावठाण संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट केले जाते. आकाश टकले आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. उलटू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. डावाला सुरुवात झाली आणि पहिला फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. त्या ठिकाणी जासई संघाचा महेंद्र म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने ऑस्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल प्रवीण घरत लेजंड. बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकासाठी असेल गोलंदाज रोहित घरत, मान इन फॉर्म. 6 बाईक या पट्ट्याने अगदी कमी कालावधीमध्ये पटकावल्या. यंदाचं उरण प्रीमियर लीगचं पर्व अक्षरशः गाजवलं. त्या स्पर्धेमध्ये देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा मानकरी राहिला. चला खारकोपर आणि नावेखाडी संघाचा कॅप्टन टॉससाठी या. बिग फाईट उल्वे नोड मधील 2 संघ आणि या 2 संघामध्ये तुम्हाला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना पाहायला मिळेल. बघा आयोजक ठरवतील, तो डिसिजन घेतील, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आणि त्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करतोय जो पुढचा सामना असेल. तर डावाला सुरुवात झाली. 49चं टार्गेट मापक आव्हान आहे, पण बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. पहिल्या षटकासाठी रोहित. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी आतली कडा घेतली. बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी पहिला रोहितचा तर क्रिकेटमधला जर ग्राफ पाहिला तर दिवसेंदिवस मोठा होत चाललाय कामगिरीचा. उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूने केली. मागील काही दिवसापूर्वी पुण्यातील स्पर्धा या खेळाडूने गाजवली. गावदेवी गावठाण संघाकडून खेळत असताना त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हा कदर पुरस्कार या खेळाडूला मिळाला. धाकटी जुई या गावाला, या संघाला मात्र क्रिकेटच्या पटलावरती आणण्यामागे या खेळाडूचा मोठा खरं तर हातखंडा राहिलाय. आणि तो गोलंदाज आता बॉलिंग मार्कवरती आलाय. ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे तो गोलंदाज रोहित घरत. आणि गेले कित्येक वर्ष ज्या खरं तर खेळाडूने क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं. मला आजही आठवते वाकडीचा सामना. 127 धावांची भागीदारी कोण विसरेल. भूषण आणि त्याच्याबरोबर प्रवीण या दोघांनी केलेली फलंदाजी कोण विसरेल. जबरदस्त बॅटिंग, अनस्टॉपेबल इनिंग या दोन्ही खेळाडूने साकारले. ज्यामधला प्रवीण अनुभवी खेळाडू स्ट्राईक एंडला असेल. 40+ मास्टर. तर एका बाजूला सध्याच्या घडीचा रायझिंग यंगस्टार, तेज सर फास्ट अँड फ्युरियस, चारी मुंडा चित केलाय प्रवीण घरत या फलंदाजाला. रोहित घरत या गोलंदाजाने कमालीचा वेग, ॲक्युरेट यॉर्कर, क्लीन बोल्ड.
खेळाडू बाजूला प्रवीण. याही वेळेला लेंथ बॉल टाकला, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. एक रन आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. करण मडवी जो खरं व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, त्याला देखील उद्या नगरच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे. त्यामुळे अगदी समय सूचकता वेळ हा फार महत्त्वाचा राहील त्याच्यासाठी. त्यामुळे कदाचित विनर विपक्ष गावठाण अशी देखील लढत होऊ शकते पुढचा सामना. याही वेळेला वेगावरती स्वार झाले, परंतु पंचांनी या बॉलला वाईड घोषित केला. अगदी योग्य निर्णय डाऊन द लेग. इथे व्हेरिएशन नव्हतं, अगदी सरळ बॉल डिलिव्हर्ड केला गोलंदाज रोहितने आणि त्या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू टाकत असताना 2 धावा या चेंडूवरती तर असतील. टोटल पहिल्या षटकाला सुरुवात झाली. आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती लागताना पाहत आहे. कटचा प्रयत्न होता, अप्पर कट त्या ठिकाणी करायची होती. थोडा बॉल टॉस झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून. व्हेरिएशन कमालीचं आहे या खेळाडूकडे आणि भरपूर चांगलं व्हेरिएशन दाखवत असताना षटकामध्ये बॉलवरती असलेलं खरं नियंत्रण, टप्पा, त्याच वेळेला मुंबईचा वेग, फिंगर रोल केले, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, वर्सटाईल खेळाडू आणि आपली गुणवत्ता सिद्ध करताना रोहित घरत. खोलात टाकला बॉल, यॉर्करचा प्रयत्न आहे. डॉमिनेट केलं फलंदाजीला जासई संघाच्या रोहित घरतने पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. खंडोबा जासई टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 खेळाडू बाद, फक्त 2 धावा. आता येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 47 धावांचं समीकरण. A1 क्वालिटीचं आयोजन आणि क्रिकेटचं स्टँडर्ड, ग्रामीण क्रिकेटचं स्टँडर्ड डेव्हलप करणारी ही स्पर्धा. याचं कारण आहे 6 षटकांचे सामने. लीग स्पर्धेमध्ये आपण पाहतो 6 षटकांचे सामने, पण तिथे ग्रामीण स्पर्धा तीही प्रकाश झोतातील नाईट आयोजन 6 षटकांचं भरवण्याचं काम मात्र या ठिकाणी आमच्या आयोजकांनी केलंय. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जेवढी जास्त षटके तेवढा मात्र उत्तम दर्जाचं क्रिकेट तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. अंकेश पाटील यंग टॅलेंट बॉलिंग ट्रॅक वर त्याला या षटकामध्ये. अंकेश पाटील या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये समोर फलंदाज असतील महेंद्र म्हात्रे. महेंद्रला मात्र चांगली कामगिरी साकारावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, मोठी पार्टनरशिप तुम्हाला या मॅच मध्ये संघाच्या विजयासाठी. अंकेशचा पहिलाच बॉल, आय एम ऍक्शन, वेगावरती स्वार झाले पुन्हा एकदा अंकेश पाटील. या नाईट क्रिकेटचे जनक आणि प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीने बक्षीस देते. खंडोबा जासे क्रियाच्या कुठल्याही खेळाडूंना जर बॅक टू बॅक 2 षटकार लागवले तर त्यांच्या कारचा VIP नंबर 2424 हे बक्षीस दिलं जाईल. कुठल्याही खेळाडूंना जर बॅक टू बॅक 2 षटकार लागवले तर त्यांच्यासाठी 2424 कॅश प्राइज आहे. आणि तसेच जर सलग्न 3 षटकार आले तर सुमित डोंबाले यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे खंडोबा जासी संघाला दिलं जाईल. टू कॉमेंट्री बॉक्स 2424 2424 लकी नंबर. पुन्हा एकदा भन्नाट वेग, वेगावरती स्मार होतात गोलंदाज, भरपूर वेग अंकेशच्या माध्यमातून पाहिला. आणखीन एक डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून डिलिव्हर्ड झाला. गोलंदाज अंकेशचं कौतुक करावं लागेल. अगदी कमी वयाचा खेळाडू, परंतु शोल्डर त्याचे मजबूत झाले आणि चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. 28 बॉल आणि 47 धावा पार्टनरशिप बनवायची आहे. फलंदाजांना डॉमिनेट केलं, ऑन साइडला दबाव वाढला, डॉट बॉलचा फटका फसला, फील्ड डाऊन द बॉल. मिड विकेटचा फिल्डर धावून गेला त्या ठिकाणी. झेल टिपत असताना मात्र हा दुसरा धक्का असेल खंडोबा जासई टीमला. खेळाडू बाद झालाय महेंद्र म्हात्रे. बॅक टू द डगआउट. इलेव्हन धाकटी जुई टीमला आता आव्हान थोडंसं अवघड होत जाईल. जसजसे विकेट मिळतील फिल्डिंग टीमला एका फलंदाजाला पाय रोवून उभं राहावं लागेल. ज्या पद्धतीने करण मडवीने बॅटिंग केली होती गावठाण संघासाठी मागच्या सामन्यामध्ये, तशी इनिंग एका फलंदाजाला साकारावी लागेल. 27 बॉल 47
कॅल्क्युलेशन आहे या मॅच मध्ये. नवीन फलंदाज विनीत म्हात्रे न्यू बॅटर चौथ्या क्रमांकावरती दाखल झालाय. तन्मय नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा, ज्याने 3 बॉल फेस केले, एकही रनचं योगदान आपल्या टीमला दिलेलं नाहीये. आणि इथून आपण जर पाहिलं 27 चेंडूमध्ये 47 धावा. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉफ केला बॉलला, लॉंग ऑनच्या दिशेमध्ये हा फटका फासला अप्रतिम झेल टिपला. रोहित घरत तिन्ही क्षेत्रामध्ये तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं योगदान देणारा सर्व गुण संपन्न उरण तालुक्याचा रायगड जिल्ह्याचा रायझिंग यंगस्टार रोहित घरतचं कौतुक व्हायला हवं. बघा हा फटका आणि तितका चांगला अफलातून झेल, क्या बात आहे. समोरच्या दिशेने हा रनिंग कॅच टिपलाय आणि 1 मोर विकेट डाऊन, खेळाडू बाद. धाव फलकावरती आणि खेळाडू बाद झाले 3. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय अंकेश पाटील हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी साकारली. 26 बॉल मध्ये आता 47 धावा. खजिनदार प्रमोद मडवी न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती आले. डाव्या हाताचे खेळाडू. बॉलिंग मध्ये त्याने चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला दिलं. फक्त एकच धाव आय थिंक त्याने खर्च केली होती मागच्या षटकामध्ये. पहिल्या सत्रामध्ये कंपॅरिझन आपण केलं, 2 धावांचं षटक त्याने फेकलं होतं. इकॉनॉमिकल फिगर, मॅजिकल स्पेल. आता इथे मॅजिक फलंदाजीमध्ये करावी लागेल. संघ अडचणीमध्ये या ठिकाणी जर का चांगली बॅटिंग केली तर नक्कीच धावसंघाकडे वाटचाल करता येईल. जास्त टीमला बाहेर टाकलेला बॉल हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना आपण पाहिला त्या ठिकाणी सिंगल घेतली. पहिली लिगल रन या ओव्हरमध्ये आली. पहिले 4 बॉल डॉट, 2 सलग निर्धाव, 2 सलग विकेट आणि त्यानंतर सिंगल. आता अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मोर 3 विकेट ही फिगर तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती. पहिले 11 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आणि 3 खेळाडू बाद झाले. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खंडोबा जासई संघाचे अजूनही वेळ गेलेली नाहीये. 25 बॉल धावा बनवायच्या तब्बल त्या ठिकाणी 46, 46, 49 टार्गेट. लास्ट बॉल या ओव्हर मधला. तन्मय ठाकूर मिस टायमिंग, बॅटच्या स्टिकर एंडला बॉल आला. थोडासा वेगवान स्ट्रोक खेळायचा होता आणि इथे आपण जर पाहिला बॅट स्विंग येण्या अगोदर मात्र बॉल बॅटला आदळला आणि ज्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने हा फटका पाहिला. सिंगल आली. दोन्ही गोलंदाजाने प्रत्येकी 2-2 धावा खर्च केल्या. परंतु या षटकामध्ये अंकेशला 2 विकेट मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितला 1 विकेट मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 4 धावा. आता येणारे 24 बॉल 45 धावांचं समीकरण. ताजं तवानं करणं हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. चोवीस चेंडू आणि विजयासाठी आता 45 धावा. मॅच ऑन. आपण सामन्याकडे जाऊया. सेकंड स्पेल मध्ये रोहित घरत आला. हे षटक ठरवेल या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. कारण या षटकामध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय एक व्यावसायिक खेळाडू रोहित घरत. सेकंड ओव्हर मध्ये अष्टपैलू खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप स्टॉप करत होता. बॉलला मागे चालला. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आहे. बॅकअप साठी खेळाडू होते. दरम्यान एक क्विक सिंगल या बॉलवरती मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 3 गडी बाद 5 धावा. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 3 खेळाडू बाद झाले. अजूनही आपण जर पाहिला दिल्ली अभी भी दूर आहे. 23 बॉल 44. आक्रमक व्हावं लागेल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल आता निर्णायक राहील. प्रमोद मडवी यांच्याकडे असणारा अनुभव या मॅच मध्ये उपयोगी येईल का खंडोबा जासई संघासाठी हे पाहावं लागेल. त्यांच्याकडे असणारी गुणवत्ता त्यांना मात्र सिद्ध करण्याची एक नामी संधी आली. गोल्डन अपॉर्च्युनिटी या मॅच मध्ये. यावेळेला खेचून मारला बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने राकेश चिर्लेकर स्टायलिश खेळाडू. त्यांच्या दिशेने हा फटका
आणि ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली, 1 रनच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल, स्कोर मूव्ज ऑन, 3 खेळाडू बाद 6 धावा, थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. एक ओव्हर जर का मोठा आलं, एका षटकामध्ये 15+ रन जर आल्या तर हा सामना सोपा होईल बॅटिंग करणाऱ्या खंडोबा जासई टीमला. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. सुरुवातीला रोहितच्या अगेन्स्ट तुम्हाला सिंगल डबल देखील घ्याव्या लागतील या सामन्याच्या दरम्यान. यावेळेला हा पंप जॅक करता बॉलची एकत्र आपण पहिलं बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपर सूरजच्या हातामध्ये विसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का, तन्मय ठाकूरचा मात्र विकेट मिळेल फिल्डिंग करणाऱ्या दाकटीजू टीमला. तब्बल 5,000चं पारितोषिक आलं फलंदाजांना. यस, मिलिंद म्हात्रेसाठी हे पारितोषिक आलंय. वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय बलिशेठ घरत यांच्या वतीने सलग 3 षटकार 5,000 आणि प्रत्येक षटकाराला 1,000. क्या बात आहे. मोठं पारितोषिक आलं मिलिंदसाठी. या मॅच मध्ये मिलिंदला देखील आता चांगलं इम्पॅक्ट टाकावं लागेल. मिलिंद म्हटलं की विष्णुदेवाचा दुसरा अवतार आणि या सामन्यामध्ये हा खेळाडू मैदानाकडे आलाय. 4 गडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती. 2.3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही मॅच ऑन आहे. 21 बॉल 43. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. रिदम चुकला गोलंदाजाचा. पुन्हा एकदा त्याने माघार घेतली. कधी कधी एखादा खराब पाऊल टाकण्यापेक्षा माघार घेतलेली बरी आणि इथे मात्र माघार घेतली. पुन्हा एकदा ट्रॅकमध्ये सज्ज होतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रोहित गरत लेन बॉल टाकला. लाऊड अफिल स्वतःहून मैदान सोडलं. क्या बात आहे. खेळाडूती दाखवली त्या ठिकाणी मिलिंद म्हात्रेने. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बसतो खंडोबा जासई टीमला. तू चल मैं आया अशी परिस्थिती निर्माण झाली या मॅच मध्ये खंडोबा जासई संघाची. जासई संघाचा धुरला उडवला पहिल्या 3 षटकामध्ये. त्या ठिकाणी 5 खेळाडू बाद झाले. 6 या धावसंख्येवरती. अजून आपण जर पाहिला 20 बॉल मध्ये 43 धावांचं समीकरण. नवीन खेळाडू केतन बॅकफुटला आले. त्या ठिकाणी स्टिअर केला बॉलला इनसाइड आउट. हलक्या हाताने आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला बॉल ढकलला. सिंगलला मात्र प्राधान्य दिलंय. सिंगल पेक्षा काहीच आलेलं नाही. पण तो प्रमोद मडवी अजूनही शांत मैदानामध्ये उभा आहे. त्याला माहिती आहे हे षटक रोहितचं फार निर्णायक आहे. इथून पुढच्या षटकामध्ये आक्रमण करता येईल. त्यामुळे समय सूचक दाखवावी लागेल. सिंगल डबलला तो प्राधान्य देतो. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि धावा फलकावरती 5 गडी बाद 7. आता 19 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 42 धावांचं समीकरण. 19 बॉल 42 धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा बिगिटचा प्रयत्न दोघांमध्ये चांगलं कदर आपण पाहिलं. कम्युनिकेशन सिंगल कंप्लीट झाली. सेकंड स्पेल संपला रोहित गरजचा. 2 ओव्हर टाकत असताना त्याने धावा खर्च केल्या. 6 खेळाडू बाद केले. 3 कमालीचं कमबॅक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना खंडोबा जासई संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद 8 धावा. केतन पाटील मैदानात दाखल झाला आणि ही मॅच एन्जॉय करतात AR एंटरप्राइजचे सर्वेसर्वा अनुप शेठ पाटील आणि त्यांच्या वतीनं बक्षीस आले केतन पाटीलसाठी. जर षटकारांची हॅट्रिक आली तर तब्बल अनुप शेठ पाटील यांच्या वतीनं 10,000चं कॅश प्राइज हे केतन पाटील या खेळाडूला दिलं जाईल. 3 षटकारासाठी तब्बल 10,000चं प्राइज AR एंटरप्राइजचे ओनर अनुप शेठ पाटील यांच्या वतीने आलंय. बघा सामना संपलेला नाहीये.
जरी खेळाडू बाद झाले असले तरी घरच्या मैदानावरती लोकल बॉय प्रमोद मडवी या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकू शकतो. त्याच्याकडे असणारं कॅलिबर त्याला आता या सामन्यामध्ये सिद्ध करावं लागेल. 18 बॉल 41. यॉर्करचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॉलला खोदून काढला, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, ऑन द कार्पेट. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आहे आणि इथे आपण जर पाहिला प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचा आहे. मायनर सेकंदामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात. जर का हा थ्रो अॅक्युरेट त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला झाला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात प्रमोद मडवी यांचा विकेट मिळाला असता, परंतु जर त्याला महत्व नाहीये. रन मात्र कंप्लीट झाले 2 आणि इथून आपण पाहिलं पहिलं दशक पूर्ण झालं. पहिल्या 19 चेंडूनंतर 10 धावा स्कोर कार्डमध्ये सिंगल डिजिटला मध्ये डबल डिजिटमध्ये पोहोचवलं 19 चेंडूनंतर. 17-39. स्टेप आउट, आणखीन एकदा लॉफ करत असताना बॉल लॉंग ऑफला फील्ड झाला. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, 2 धावा आल्या. वन्स अगेन रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं, चांगलं ताळमेळ आणि आणखीन एकदा 2 धावा आल्या. या 2 रनच्या मध्येने आपण पाहता संघाची वाढती धावसंख्या तब्बल 12-16 चेंडूमध्ये आता विजयासाठी 37 धावांचं समीकरण. प्रमोद मडवी मैदानामध्ये संघर्ष होता आपल्या टीमसाठी. याही वेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह गॅपमध्ये फटका नाही, सरळ फिल्डरच्या हातामध्ये चालला. मिड विकेटला फिल्डर मात्र चार्जअप झाला, बॉलवरती पुढे धावून आला, बॉलला उचलला आणि फेकला. 1 रन या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, तब्बल 13 धावा स्कोर करत 15-36 चं समीकरण. मोठे फटके केव्हा येतील? अनुप पाटील यांच्या वतीने केतन पाटीलला तब्बल 3 षटकार 10,000. याही वेळेला खोदून काढला बॉलला अक्षरशः ऑफ ड्राईव्ह. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला, त्या ठिकाणी सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये. तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये आक्रमक व्हावं लागेल, तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये रौद्र रूप धारण करावं लागेल. मोठे फटके हे तुम्हाला घ्यावेच लागतील. सामना आपल्या संघाच्या विजयासाठी 14 बॉल 35, 14 चेंडू 35 चं कॅल्क्युलेशन. शॉर्ट प्लेन होता, पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह ऑन साइडला, प्रॉपर कनेक्शन होत नाहीयेत आणि इथे आपण पाहता थोडीशी फिल्डिंग करा. ओव्हर थ्रो झालाय, अति घाई संकटात नाही. सेकंडचा कॉल आणि आणखीन एकदा क्या बात आहे, मैदानामध्ये नेमकं घडतंय तरी काय. रिले फिल्डिंग आणि त्या ठिकाणी घाई झाली खेळाडूंच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी 3 धावा आता आल्या. खरं खंडोबा जासई टीमला कधी कधी एखादा क्षण सामन्यामध्ये मोमेंटम शिफ्ट करून जातो. बघा, जी फिल्डिंग खराब झाली त्याचा फायदा जासई संघाला झाला. 3 धावा आल्या. आता 13-32 समीकरण. जर या बॉलवरती मोठा फटका आला तर धाबे दानांतील दाकटीजुई संघाचे. हा बॉल अतिशय निर्णायक आहे. मोठा फटका आला तर सामना आबाक्यामध्ये येईल. आणि आता आपण जर पाहिलं 13 बॉल 32 समीकरण मैदानामध्ये आहे. अति घाई संकटात नाही. अनेक द्रुतगती महामार्गावरती फ्लेक्सच लागले असं प्रत्येक वळणावरती. अति घाई संकटात नाही. तुम्ही घाई कराल तर संकट तुमच्यावरती ओढावून घ्याल. आणि येथे आपण पाहिलं ओव्हर थ्रोच्या 2 धावा आल्या, एक लिगल अशा 3 धावा पहिल्या मागच्या बॉलवरती मिळाल्या. 13-32 अंकेश सूरज घरमापे असावी. यावेळेला परफेक्ट यॉर्कर प्रत्येक चेंडूमध्ये अपील झाली. इथे आपण पाहिला डॉट. आता येणारे बॉल 12 विजयासाठी खंडोबा जासई टीमला तब्बल 32. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 17 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. असेल या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी खंडोबा जासई टीमला अजूनही वेळ गेलेला नाहीये. आक्रमक व्हावं लागेल. किमान 5 षटकार तुम्हाला 12 बॉल मध्ये मारावे लागतील संघाच्या विजयासाठी या सामन्यामध्ये. खंडोबा जासई संघासाठी शुभेच्छा आल्यात. विक्रांत म्हात्रे, संकेत म्हात्रे आणि सुहास म्हात्रे यांच्या वतीनं खंडोबा क्रिकेट क्लब जासई संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मॅच ऑन आहे. 12-32 समोर फलंदाज प्रमोद मडवी. याही वेळेला खोदून काढला अक्षरशः बॉलला ऑन ड्राईव्ह. त्या ठिकाणी पहिला सेकंडचा कॉल. वन्स अगेन 2 धावा कंप्लीट झाल्यात. खराब फिल्डिंग. आदेश पाटील या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आला. अजूनही 11 बॉल मध्ये 30 धावा.
प्रमोद मडवी प्रयत्न करतोय पण तो मोठा फटका त्यांना आतापर्यंत एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. बॉलला सीमारेषा पलीकडेच तुम्हाला पाठवावे लागतील, तेव्हाच या धाबांचा पाठलाग केला जाऊ शकतो. संघर्ष आता कदर प्रमोद मडवी यांच्या वाट्याला आलाय आणि असं म्हणतात आजचा संघर्ष तुमचा उद्याचं सामर्थ्य निर्माण करता. इथे पुढे आले, स्टेप आउट होत असताना मात्र हा फटका पूल केलाय आणि बॉल झालाय गुल मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. स्पर्धेचे आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं 24-24 रुपयाचे कॅच प्राइज हे प्रमोद मडवी या खेळाडूला दिलं जाईल. मागचा फटका आपण पाहिला की आठवण झाली दादा सौरव गांगुली यांची, बरोबर त्यांच्याच ऍक्शनने मात्र हा फटका पुढे येऊन खेळले. जर का आणखीन एक षटकार मारला तर आमचे मिथुन दादा लक्ष्मीनारायण ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्या वतीने 1000 चा पारितोषिक. वाईड यॉर्कर, सटीक यॉर्कर, लाऊड अपील होताना पाहिली बघा. वारंवार पंचांमध्ये दबाव क्रिएट केला, कधी कधी बॅट ग्राउंडिंग होते, त्याचा नॉईज थोडासा ऐकायला मिळतो आणि इथे बघा तेच घडलं. 9 बॉल 24 चं समीकरण आलं मैदानाच्या आतमध्ये. मागचा बॉल हाफ ट्रॅकर, त्याच्यामध्ये स्टेप आउट होतो आपण पाहिला पूलचा फटका. आता 9 मध्ये 24 बनवायचे आहेत, म्हणजे 4 षटकार तुम्हाला आणखीन मारायच्यात या सामन्यामध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी, स्टेप आउट झाले, यावेळेला हलकीशी कणा घेतली आशेचं किरण. प्रमोद मडवीचा विकेट मात्र मिळालाय. फिल्डिंग करणाऱ्या फ्रीडम 11 धाकटीजू टीमला आता अडचणी वाढतील. कद असे संघाच्या बाड्याला 8 बॉल 24 धाबा. वन मोर विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन. 6 खेळाडू बाद 25 धावसंख्या. आता 8 मध्ये 24. एका षटकामध्ये आपण 30+ रन होताना पाहिल्या. आता 8 बॉल 24 असताना मात्र हे 2 बॉल फार निर्णायक आहेत. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. पंकज म्हात्रे, सुपरस्टार बनण्याची नामी संधी या खेळाडूकडे असेल. पंकज आणि त्याच्या बरोबर असणारा केतन पाटील या खेळाडूला 8 बॉल आणि विजयासाठी तब्बल 24 धावा. 4 षटकार 8 बॉल मध्ये मारायचे आहेत. याही वेळेला आपण पाहिला तर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका. फिल्डिंग चांगली, राकेशचा थ्रो अतिशय ॲक्युरेट होता आणि इथे आपण जर पाहिला केतन पाटीलचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या फ्रीडम 11 धाकटीजू टीमला. 7 बॉल 23 धावा. कॅल्क्युलेशन आहे या मॅच मध्ये. हा सामना आपण जर पाहिला थोडासा आता जड झाला खंडोबा असे टीमला. फ्रीडम 11 धाकटी जुई संघाने शिरकाव केला या मॅच मध्ये. याही वेळेला आपण जर पाहिला फटका फसला होता, पण तो सेफ लँडिंग बॉल झाला. त्या ठिकाणी सिंगल घेताना आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंना 1 रनच्या मध्येने आता समीकरण बदललंय. अंतिम 6 बॉल आणि 22 धावा. यासाठी 22 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती आलाय. आशिष घरत आणि त्यांच्या बरोबरीने असतील पंकज म्हात्रे. 6-22. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ जास्त झाला प्लीज. धाकटीजू संघाला आयोजकांच्या वतीने सूचना असेल, आपण एकत्र येऊ नका. तर शॉर्ट टीम मीटिंग, फिल्डिंग सेटअप लावून घ्या. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना संपतोय आणि जवळजवळ 1चा सुमार झालाय. अनेक स्पर्धांमध्ये 4 षटकांचे सामने, 5 षटकांचे आपण सामने पाहिले. कधी कधी यावेळेला संपूर्ण रात्रीचा खेळ संपतो, पण इथे प्रत्येक सामना हा 6 षटकांचा. हे वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेचं. 6-22 आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर त्याला राकेश चिर्लेकर, स्टायलिश खेळाडू. इरवाडी नगरीचे आमचे कदर क्रिकेटला धर्म मानणारे आमचे आदरणीय अविनाश मामा या स्पर्धेचा आनंद घेतात पेणवरून. त्यांचं देखील मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. 6-22 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम 6 बॉल विजयासाठी 22 धावा. समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला पंकज म्हात्रे. पंकजला मात्र आता आक्रमक व्हावं लागेल. अगदी आपण जर पाहिल्या संघाची बुडती नौका त्याला किनाऱ्यावरती आणण्याचं काम त्याला करावं लागेल या मॅचच्या दरम्यान. यावेळेला तेच तर बॉल राकेशचा थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर राहिला आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. सामना संपलेला नाहीये.
शेवटला काहीही घडू शकतं, उलटफर एखादा होऊ शकतं या मॅच मध्ये. होम ग्राउंड आहे, त्याचा ऍडव्हान्टेज पंकजला मिळेल कदाचित. 6 बॉल 21 चं हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन, आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला पंकजचा. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. बॅक टू द डगआउट पंकज म्हात्रे. आठवा खेळाडू बाजारात, 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. सुनाद म्हात्रे हा खेळाडू. 5 बॉल 21, किमान 3 षटकार, आणि त्यानंतर आपण सिंगल डबलला देखील तुम्हाला महत्व द्यावं लागेल. अशक्य प्रायाचं आव्हान आता खंडोबा जासई संघासमोर उभं राहिलं. याचं कारण आहे रोहित घरतची 2 षटकं, अंकेशचं 1 षटक, त्याच वेळेला सूरजने केलेली भन्नाट गोलंदाजी, आणि त्यानंतर आपण पाहिला पुन्हा एकदा आदेश याही खेळाडूचं व्हेरिएशन आपण पाहिलं. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता आलाय राकेश चिर्लेकर हा खेळाडू. चांगली गोलंदाजी या खेळाडूने साकारली. आज योगेश टीम मध्ये नाहीत, योगेश भोईर आमचे जवळचे सहकारी. रोहनला देखील आम्ही पाहिलं लवकरच आपल्या आयुष्यातील नवीन इनिंगला सुरुवात करतील. रोहन, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. यावेळेला आपण जर पाहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, इथून 21 धावा बनवणं म्हणजे सोपं नाहीये काम खंडोबा जासई टीमला. 8 गडी बाद झाले, अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली 8 खेळाडू बाद 28, 21 समीकरण. याही वेळेला आपण पाहिला पूर्णपणे निष्प्रभ ठरली फलंदाजी जासई संघाची होम ग्राउंड वरती. अजून एक डॉट, फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. 1 साइडेड मॅच, 3-21 मोठ्या मार्जिनने पराभवाच्या दिशेने वाटचाल आता जासई संघाची. 49 धावा चेस करायच्या होत्या, आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलंय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती अजून 2 बॉल 20 चं समीकरण. राकेश चिर्लेकरला आपण ऑन स्क्रीन पाहताय. स्टायलिश खेळाडू या संघाचा समोर फलंदाज सज्ज होतोय. अंतिम 2 बॉल. यावेळेला उशीर झाला या फटक्यानं, चांगलं टायमिंग या फटक्यामध्ये आपण पाहिलं. ऑन साइडला खेळताना मात्र आणखीन एक विकेट. झेलबाद झाले फलंदाज. आता शेवटचा खेळाडू आणि शेवटचा बॉल मैदानामध्ये असेल. वरती असला तरी आनंद त्यांना एक आहे, काय सर्वांना बॅटिंग मिळाली. शेवटचा प्लेयर आता मैदानाकडे चाललाय. अंतिम जोडी, 1 बॉल बाकी. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. यावेळेला मात्र हा सामना मोठ्या मार्जिनने जिंकला, जवळजवळ 20 रनने जिंकलाय. तो म्हणजे फ्रीडम 11 धाकटीजूई टीमने. अभिनंदन धाकटीजूई संघ. चला टॉस साठी आपण कॅप्टनला इन्व्हाइट करूया. धाकटीजूई संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला गावठाण संघाचा कॅप्टन सतीश स्मृती गावदेवी गावठाण, अशी लढत यानंतर होईल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. विनंती राहील या ठिकाणी खास करून धाकटीजूई संघाच्या कॅप्टनला सामनावीर या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच रोहित घरत. 2 षटकं टाकली, 6 धावा खर्च केल्या, 3 खेळाडू बाद केले. बॅटिंग करताना 9 धावांचं योगदान देणारा अष्टपैलू खेळाडू उरण तालुक्याचा नव्हे तर रायगड जिल्ह्याचा